सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, दीपाली सय्यद आणि आशा मिर्गेंवर गुन्हा दाखल झालेला आहे। रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरात प्रकरणामध्ये बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुपाली चाकणकर यांच्या विरोधातील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। संविधानिक पदावर असून ज्या महिलांवर अत्याचार झाला तेव्हा नाही लाज वाटली, म्हणजे ज्यांना लाज नाहीच आहे त्यांना लाज वाटणं म्हणजे मला थोडं अवघडच वाटते। असो, चाकणकरांनी या कायद्याचा खोटा वापर करणं बंद करावा आणि महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध जर असे खोटे गुन्हे चाकणकर दाखल करणार असेल तर आम्ही एकदा नाही 10 वेळा जेलमध्ये जाऊ, परंतु ही खोटी शीलता ज्या दाखवत आहेत ती आम्ही मान्य करणार नाहीत। खोट्या गुन्ह्याच्या विरोधात आम्ही कोर्टाकडे जाणार।